मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। एक आजी अशाच गप्पा मारत होत्या आणि गप्पा मारता मारता त्या आजीने म्हटलं होतं, मला ते दिवस आठवतात जेव्हा होम मिनिस्टर 6 वाजता असायचा। वास्तू तथास्तू म्हणते ना, कदाचित तेव्हाच तथास्तू म्हटलं असेल। आणि आता होम मिनिस्टर त्या आजींची इच्छा म्हणून की काय, पण पुन्हा एकदा 6 वाजता। आजच्या भागात आपल्या कुटुंबातल्याच दोघांना आपण भेटणार आहोत। हां, खरंच आपल्याच कुटुंबातले सदस्य, कारण झी मराठी हे आपलं कुटुंब आहे आणि झी मराठीच्या या कुटुंबातल्या अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर या दोघांशी आज आपण गप्पा मारणार आहोत। चला सुरुवात 6 वाजताची सुंदर करूया। भेटूया अभिजित आणि सुखदा वहिनींना। अभिजितच्या अभिनयाबद्दल सगळेजण त्याचं कौतुक करतात आणि त्याचप्रमाणे आम्हालाही याचा खूप आनंद आहे, अभिमानही आहे। माझी सून सुखदा ही पण त्याच्याच सारखी आहे, बोलकी आणि सुंदर स्वभावाची आहे। त्याच्या बायकोकडे माझी एक तक्रार आहे, तिला माझा फार राग येतो हल्ली, आणि ते राग येण्यामागचं कारण मला कळलंय की माझं त्याच्यावरती जास्त प्रेम आहे म्हणून तिला राग येतो। सण समारंभ आले की मला अभिजितची खूप आठवण येते, विशेषतः दिवाळी, दसरा या सणांमध्ये तो लहानपणापासूनच मला खूप मदत करायचा। चांगल्या पद्धतीचं यश मिळाल्यानंतर सुद्धा तो ज्या पद्धतीने समाजात वावरतो त्यामुळे मला अधिक आनंद होतो की त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत आणि ते तसेच राहावेत। नमस्कार। नमस्कार। खूप गप्पा मारूया, पण त्याआधी जरा एक उखाणं पाहिजे। मी खूप लहान असताना माझा नवरा कोण असेल हे मला माहितीही नसताना मी असं इमॅजिन केलेलं आहे की आपण होम मिनिस्टरमध्ये गेलो आहे आणि तेव्हा मी ॲक्टिंग वगैरे असं काही करत, मी डान्सर आहे, म्हणजे आता 25 वर्ष फक्त नाच आणि असं, तेव्हा असं काही लक्षातही नव्हतं की आपल्या घरी सगळ्यांकडे जातात तसे तुम्ही याल आणि मग जो कोणी माझा नवरा असेल मग मी कशी सगळ्यांची ओळख करून देईन, हे माझे सासू सासरे, ही माझी आई, असं मी सगळं करेन, मग मी कसं नेटानी सगळे खेळ जिंकून पैठणी मिळवेन आणि मग माझा नवरा मला उचलायला येईल तेव्हा मी म्हणेन नको नको, मग मी खूप लाजेन, मग सगळे आग्रह करतातच आहेत म्हणून घ्या बाबा उचलून मला, इथपर्यंत माझं सगळं रेडी होतं। पण हे सगळं सुरू असताना उखाणा राहिलेला आहे। होम मिनिस्टर आहे सगळ्यांचंच आवडतं। आमच्याही घरी बघतायत सासू सासरे, आया, मावशी। आज इथे येऊन इतका आनंद झालाय की पहिल्यांदाच घेतेय अभिजितचं नाव या सुंदर दिवशी। अरे वा, होम मिनिस्टरच्या दिवशी। नाही पण चालेल। होम मिनिस्टर झालं होतं। सुंदर, एवढा उखाणा अप्रतिम 15 वर्षात झालेला नाही। आई ग। बालपण कुठलं? नाशिक। नाशिकला कुठे? गंगापूरहून ग्रॅज्युएशनपर्यंत नाशिक, रंगूबाई जुन्नरे, त्याच्या आधी आदर्श शाळा, त्यानंतर HPT कॉलेज। आपलं बालपण? माझा जन्म अहमदनगरचा आहे। माझं बालवाडीपर्यंतचं शिक्षण समर्थ विद्या मंदिर अहमदनगर इथे झालं। बरं। आणि त्यानंतर बाबांच्या बाबा काय करायचे? बाबा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ब्रांच मॅनेजर होते, त्यामुळे त्यांच्या बऱ्याच बदल्या व्हायच्या। त्यानंतर मी मला आठवते 5 वर्ष बीडमध्ये आम्ही होतो शिकायला। बरं। त्यानंतर 6 महिने मी परभणीत राहिलोय आणि परभणीनंतर इयत्ता 6वी पासून मी नाशिकमध्ये आम्ही सगळंच कुटुंब शिफ्ट झालो। मग त्यानंतर आमचं शिक्षण एका जागी व्हावं म्हणून बाबा स्वतः फिरले आणि 6वी ते 10वी शालेय शिक्षण मी नाशिकला केलं, कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन नाशिकलाच केलं आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मी पुण्यात आलो, तिथे मास कम्युनिकेशन केलं पुणे विद्यापीठातून। मग यांची ओळख कुठे झाली? मला आठवतंय पहिल्यांदा आमची भेट कधी झाली, मी जेव्हा माझी या प्रियाला प्रीत कळेना करत होतो त्यावेळेला मला सुखदाने सोशल मीडियावर एक मेसेज टाकला की तुला आम्ही नाशिकपासून ओळखतो। मला कौतुकाचे अनेक फोन यायला सुरुवात झाली होती की जे मला आधीपासून ओळखत होते, पण एक असतं ना की आपल्याला एखादी मुलगी कोणीतरी एक सुंदर वाटून गेलेली असते आणि जनरली सुंदर मुली जेवढ्या भाव खातात त्या एवढं भरभरून जर कोणी कौतुक करतंय स्वतःहून, तर मला तेव्हा असं छानच वाटलं होतं। पण त्याच्या पुढची गंमत म्हणजे आम्ही त्यानंतर ती मुंबईत काही ऑडिशनच्या निमित्तानं आली, मग आम्ही भेटलो प्रत्यक्ष। तेव्हा जितेंद्र जोशी आणि सुखदा हे आधीपासूनचे चांगले मित्र आहेत, कारण त्याची बायको कॅम्पस सुखदाची फार जवळची मैत्रीण दोघी। तर तेव्हा पहिली चिडवाचिडवीची सुरुवात त्या दोघांनी केली होती की आम्ही काहीतरी जेवायला जाऊ म्हटल्यानंतर कुठे जाणार मग जेवायला वगैरे, हे सगळं त्यांनी सुरू केलं होतं। सो त्यानंतर हे झाली, पण त्याच्यात गमतीची गोष्ट अशी की तेव्हा आमच्या दोघांच्याही मनामध्ये एकमेकांबद्दल अजिबात तशा भावना नव्हत्या। इनफॅक्ट मला आता विचार केला तर हसू येतं की सुखदासाठी तेव्हा लग्नासाठी मुलं बघितली जात होती
आणि तिच्या आईशी पण छान ओळख झाल्याने मी त्यांना ती मुलं बघायला मदत करत होतो. हे दोघं मिळून बघत होते मुलं माझ्यासाठी. आणि एके दिवशी कदाचित देवालाच लक्षात आला असं मी काय मूर्खपणा यापेक्षा करतोय. चांगला मुलगा मिळणार हां, नाही. नाही किंवा त्याने तू काय मूर्खपणा करतोय हे मला एक खाडकन टपली मारून सांगितलं. आणि मला असं झालं की आपण का बरं विचार नाही करत आहोत की आपली जर इतकी चांगली मैत्री आहे आणि सगळंच आपलं जुळतंय तर आपण जरा विचारूया ना तिला, तुला काय वाटतं. आणि अत्यंत अनरोमॅन्टिक पद्धतीनं मी आणि अत्यंत चुकीच्या वेळी एक मुलगा उद्या बघायला येणार आहे आणि हा मित्र म्हणून मी याला सांगते की हां ते येणार आहेत वगैरे. मग काय तर मुंबईचं काहीतरी कनेक्शन होतं. आई याला सांगतेय की जरा बघून एक चौकशी करून येतोस का. तर हा म्हणाला की काकू जरा नाही मी जाऊ शकत तिकडे, एक मिनटं सुखदाला फोन देता का, मला जरा बोलायचं आहे असं म्हणून ह्यानी फोन मला घेतला. हा म्हटलं बोल रे काय रे. तर हा म्हणतं की ऐक ना मला असं वाटतं जरा मी माझ्या घरच्यांशी बोलायला पाहिजे. म्हटलं म्हणे नाही मला वाटतं मी तुझ्या घरच्यांशी बोलायला पाहिजे. तर म्हटलं अभिजित तू मला एक मिनिट मी आधी तुझ्याशीच बोलायला पाहिजे नाही का, ऐक ना मला लग्न करायचं तुझ्याशी. म्हटलं ओके तू शांत हो, तू ये आपण बसू बोलू, पण ते उद्या येणार आहेत. आणि काय म्हणजे मी फोन ठेवला आईने माझा चेहरा बघून आई म्हणाली काय ग. तर म्हटलं आई अगं अभिजितने विचारलं. त्याच्यावर माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत आई म्हणाली हो, कारण आईला हा खूपच आधीपासून आवडायचा. कारण माझी या प्रियाला मधली माझी भूमिका जी होती ती अत्यंत आदर्श पती, आदर्श बॉयफ्रेंड. त्यावेळेला ही सिरियल असती तर माझ्या मी नवऱ्याची तेच ना, मला दुसरी भीती वाटायला लागली की ही सिरियल जर असती तर कदाचित तेव्हाच आत्ता जसं वाक्य पूर्ण होऊ न देता हो मला चालेल तसं तेव्हा आत्ताच्या आत्ता फोन ठेव हे झालं असतं कदाचित तेव्हा. नाही आई म्हणजे माझ्याहीपेक्षा जास्त प्रेम आईचा अभिवर आहे. किती वर्ष झाली लग्नाला? आता 6 वर्ष होऊन गेली, या दिवाळीत 7 वर्ष पूर्ण. या 6 वर्षात कधी चढ उतार जाणवले? नक्कीच जाणवले. म्हणजे ही आत्ताची माझ्या नवऱ्याची बायको मिळण्याच्या आधी प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक जसं होतं की काही काळ असं जातोच की जेव्हा काम नसतं किंवा एक बारीक फ्रस्ट्रेशन येतं आपल्याला, पुढे आता काय घडणार आहे याचं भवितव्यच अचानक अंधारमय होऊन जातं. तर मला आठवतंय त्या काळातही मी खरं तर इतकं काळजी करण्याचं कारण नसलं तरी जरा जास्तच विचार करत होतो. अचानक अनफॉर्च्युनेटली माझ्या हातातले 2 प्रोजेक्ट मला सोडावे लागले, 2 FDs मला मोडाव्या लागल्या. तर ते ना एक फार असतं ना मध्यमवर्गीय सारख्या आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये की FD मोडायला लागणं म्हणजे अरे बापरे अत्यंत इमर्जन्सीची वेळ आली आहे. तर माझ्या मनात इतकं विचारांचं काहूर त्यावेळेला होतं की आपल्याला मुंबईमध्ये लग्न करून आपण राहतोय एक प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून, आणि जर आपल्याला अजूनही या लेवलचं इन्कमचंच सगळी जद्दोजहद करावी लागते तर आपण खरंच हे करिअर म्हणून कंटिन्यू करायचं आहे की नाही करायचं आहे. वरवर बघता खरं तर चांगले प्रोजेक्ट मिळत आहेत पण पैसे कुठे मिळत आहेत वगैरे वगैरे प्रचंड प्रश्न डोक्यामध्ये असताना या मुलीनं मला कशी साथ दिली हे मला खरंच माहिती आहे. या गप्पा खरं तर कधीच संपू नये अशा. आता या खेळामध्ये ना हे असंख्य चेंडू दिसत आहेत. 10-10 संधी दोघांनाही मिळणार. त्या रेषेच्या अलीकडे ती जी गाडी आहे, लहानपणी तुम्ही खेळ खेळला असाल, थोडीशी मागे ओढायची आणि सोडायची आणि त्या गाडीच्या सहाय्याने हे टेबल किंवा हा टिपॉय पूर्ण रिकामी करायचा आहे. पहिले 10 संधी तुमच्यासाठी. हो 1 तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे ना बेसिक. सगळे चेंडू संपले तर बक्षीस आहे. वाह क्या बात है. 3 6 7 8 आतापासून कठीण आहे. 9 राहू दे. आता द्या. हाय जमलं 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 जमलं. जमलं जमलं. क्या बात आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू खरी बाहेर आहे ना उभी. ठीक आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू. ज्या नवऱ्याची बायको सारखी मालिका टी व्हीवर असताना
याच्याकडे बघण्याचा एक वेगळा समाजाचा दृष्टिकोन, मालिकेतला दृष्टिकोन, अशा वेळेला तुमच्यात काय होतं? आमच्यात खरं तर असं काय नाही, कारण फॉर्च्युनेटली आत्ता समाजात मला खूप असं जाणवलं की लोकांना हे कळू लागलंय की हे सगळं खरं असतं असं नाही. म्हणजे अनेकदा अशा म्हाताऱ्या आज्या कोणीतरी भेटतात ज्या अशी एक प्रेमाने चापट मारून काय रे राधिकाला त्रास देतो म्हणून मारही खाल्लाय अभिनी, पण शेजारी मी असते त्या ही खरी का असं विचारल्यावरती हा म्हणतो हा जप हिला मग, किंवा आता ही का असं विचारतो. हा हे आता असे. ही का म्हणजे हीच असणार आहे, आता हीच आहे. पण तो विनोद त्यातला जाणवतो. म्हणजे असं कोणी सिरियसली येऊन काही वागलंय किंवा मधल्या काळात तर आपल्या समाजात बघा कसं असतं, हा दे त्रास देतोय राधिकाला, तेव्हा काही नाही, ह्याची धिंड काढली म्हटल्यावर एवढी सिंपती आम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे आई बाबांना किंवा आई ग आई असं नको भयानक व्हायला. होतं जे काय होतं. त्याबद्दल सोशल मीडियावरती पोलिसात द्या एवढं असेल तर, पण असं कोणाबरोबर करू नये नाही, वगैरे. पण अभिनयाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर एक अभिनेता म्हणून खूप वेगवेगळ्या छटा करायला मिळाल्या. हो, एकूणच खूप फरक झाला आयुष्यात. अगदी सर, खूप झाला. कारण एकतर ही भूमिका घेताना मी अत्यंत द्विधा मनस्थितीत होतो. कारण यापूर्वी सो कॉल्ड चॉकलेट बॉय किंवा रोमॅन्टिक हिरो प्रकारातल्या भूमिका मी अनेक केल्या होत्या आणि ते आवडलंही होतं प्रेक्षकांना. पण अचानक निगेटिव्ह भूमिका करण्याचं आव्हान माझ्यासमोर होतं. तसे काही लुक्समध्ये माझ्या ट्रेट्स नसतानाही. तर मला मुळात फार कौतुक वाटलं की आपल्यावर एवढा विश्वास टाकतायत, तर हे आपल्याला का बरं वाटू नये की आपण हे करू शकतो. सो त्यामुळे सुरुवात करताना जितकं चॅलेंज जाणवलं नव्हतं, ते करताना एक एक पदर उलगडत गेले आणि एकाच व्यक्तिमत्वाच्या छद्मी, भामटेपणा, कुत्सितपणा किंवा निर्दयीपणा किंवा अजून काय म्हणतात असे नऊ रस, भामटेपणातले सगळे रस मला जे काही आहेत ते या निमित्तानं दाखवता आले. आता एक खेळ आहे आणि या खेळामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार, तुम्ही चित्र काढायचं आणि तुम्हाला 3च संधी आहेत ते ओळखायला. ओके ओके, काढ. दहा, 9, 8, ढग 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 गडगडतायत, पाऊस, 7. व्हेरी गुड. सूर्यकिरण, 5, रेनबो, 4, 3, ढग, पाऊस, काय आहे ढग, 1. वेळ सूर्यकिरण संपली. ढगात. बोलायचं नाही. काय ओळखलं? नाही अजूनही नाही मला, पण सांगा आता काय होतं. आता सांगायला पाहिजे. पापड. ते यातनं तुला कळलं नाही म्हणून मग मी असे वाळत टाकलेले पापड दाखवले, मग ते सूर्यात वाळायला टाकलेत असा एक फील यावा. आता इथे आजी मला काढता आले नाहीत फक्त. सो लाटणाऱ्या. हा, लाटणाऱ्या वगैरे. तर अजून वेगळा पापड कसा काढावा. दुसरं चित्र तुमच्यासाठी. मी किती फेअर खेळते बघा. हो हो. अरे देवा. न बोलता. दहा. कैरीचं लोणचं. सूर्य हे सगळे वाळवणीचे पदार्थ आहेत, त्यामुळे तो रेफरन्स बरोबर आला. चला अभिनंदन, टाळ्याद्वारे सगळे. काय एवढं. आता तिसरं. सूर्य सूर्य. 10, 9, 8, 7. नाही ऍक्टिंग नाही, नाही चित्र नाही, काढू. हे 5, हे करतोय. 4. मोहरीची वेळ. फोडणी. संपली. हा, वेळ संपली. हा तो मिसळणीचा डबा म्हणतात ना, हा तो. आणि हा याच्यात टाकायचा हा कोण आहे पण हा. मसाला आहे. मला खरं तर राधिकाचं चित्र काढायचं होतं की हे तिचे मसाले, पण ती कशी ऑड दिसली असती इथे. पण सूर्यकोमल. राधिका मसाले असतं तर कसं काढलं असतं तुम्ही? हा, तिचा ती चेहरा. बरणी
सूर्यराय नाही हो, ही बरणी नाही आहे, व्यक्ती आहे. बाई आहे. ही व्यक्ती आहे. हं, आणि राधिका, मी अशीच ओळखली असते. म्हणजे हे म्हणजे पुन्हा आयुष्यात तुम्ही कधी चित्र काढू नये म्हणून हे बक्षीस तुम्हाला थँक्यू. झी मराठीकडून ही चांदीची अन्नपूर्णा. थँक्यू थँक्यू थँक्यू. अभिवरती तुम्ही कधीच रागवत नाही, हे सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की 6.5 वर्षात तुम्ही कधीच त्याच्यावर रागावले नाही. तो काही चान्सच देत नाही. आणि इनफॅक्ट मला अनेकदा माझ्या डोळ्यातनं पाणी उलट्या कारणासाठी येतं की इतकं प्रेम कसं काय आपल्यावरती एक व्यक्ती नुसतं करतो असं नाही, पण पुरुष नॉर्मली व्यक्त नाही करत, किंवा 4 लोकांमध्ये तर अजूनच व्यक्त नाही करत, जे अभिचं अजिबातच नाही आहे. म्हणजे मला माहीत नाही, पण मला खूप मनापासून तुम्हाला हे सांगावंसं वाटेल, एक मोठ्या दादाला सांगावंसं वाटतं तसं. नजीकची गोष्ट आहे. काय होतं, मी थिएटर करत असल्याने आणि अभि टेलिव्हिजन किंवा फिल्म्स असं सगळं करत असल्याने आमच्यात हे कॉमन आहे आता की हे तर दिसतात, तुम्ही कशा दिसत नाही. आणि तर त्याच्यावरती मी काय नाही, शांतपणे सांगते, मी थिएटर करते, मी हिंदी थिएटर करते, पृथ्वी, असं तसं. तर असं एकदा एक जण म्हटल्याने काहीतरी आमचा विषय झाला की हो मागचा खूप आठवडा गडबडीत गेलाय. तर ते असं बोलून गेले, त्यांच्याही मनात काही नसावं की अरे हे आम्हाला दिसतात, तुम्ही काय कशात बिझी असता, तुम्ही कसं दिसत नाही. त्यावर पटकन अभि काय म्हणाला माहिती, आदेश दादा, तो म्हणाला की अहो मी फुकट दिसतो, ह्यांना बघायला तुम्हाला जावं लागेल, या आशा नाही दिसणार. तर मला अजूनही मला भरूनच आलं. तर इतकं प्रेम जेव्हा तुम्हाला मिळतं, तुम्ही कसं रागवाल या नवऱ्यावर सांगा. नाही, रागव हरकत नाही, फक्त तो राग फार धरून ठेवू नकोस एवढंच, बाकी काय नाही नाही, जबाबदारी तुम्हीच घेतली आहे ना चिडचिड करायची. नाही. हो, मी नाही करत चिडचिड. पण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? मला वाटतं मी सगळ्या त्या लोकांची क्षमा मागेन ज्यांच्याशी मी त्यांची चूक नसताना वाईट वागले असेल किंवा त्यांचं मन दुखवलं असेल. किंवा जसं अभि म्हणाला की मी अति सेन्सिटिव्ह असल्याने मला त्रास झाला म्हणून मी एखादा माणूस त्या पट्ट्यात आलाय आणि मी वाईट वागून गेली आहे कोणाशी तरी, तर मला मनापासून मला क्षमा मागायला आवडेल. आणि थँक्यू ही ऑपॉर्च्युनिटी दिलीत. आपलं स्वतःबद्दलचा एक समज असतो. मला असं फार वाटत होतं, मी अत्यंत प्रॅक्टिकल माणूस आहे, छोट्या छोट्या गोष्टींनी मी डिस्टर्ब होत नाही. पण गेल्या वर्षभरामध्ये म्हणा किंवा काही काळामध्ये मला असं लक्षात आलं, मी फार इमोशनली सेन्सिटिव्ह आणि इमोशनल माणूस आहे बेसिकली, जे मलाच फार आश्चर्य वाटलं की बापरे, आपण असेही आहोत. तर वयाच्या या टप्प्यावर असं लक्षात आल्यानंतर ना, मग तुमच्यात अनेक बदल व्हायला सुरुवात होतात. मग मला असं लक्षात आलं, मी फार बारीक बारीक गोष्टी मनाला लावून घेतोय किंवा अनेकदा नकळतपणे आपण वागलेल्या काही गोष्टींचा इतरांना त्रास होतोय, याचाही तुम्हाला त्रास होतो. मधल्या काळात मी काही मित्र गमावले जे मी प्रचंड मनाला लावून घेतलं. मग त्याच्यात चूक कोणाची काय यापेक्षा काय चुकलं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे हू इज रॉंग पेक्षा व्हॉट इज रॉंग याचा नेहमी विचार करावा असं मला फार मनापासून वाटतं. तर अगेन नो रिग्रेट्स अबाउट दॅट, ते तर आयुष्याचा भाग आहे, असं होतच राहणार. काही लोक आपल्याबरोबर राहतील, काही नाही राहणार. पण त्या निमित्तानं मला शिकायला खूप मिळालं आणि तेव्हापासून मी जरा जास्त हंबल झालो माझ्या नात्यांबद्दल. जी माणसं मला जवळची आहेत, जी माणसं मला जवळची मानतात, त्यांच्याबद्दल मी अधिक सजग झालो. त्यामुळे आज या निमित्तानं तुम्ही मला संधी दिली आहे, तर माझ्याकडून नकळतपणे दुखावल्या गेलेल्या माझ्या सगळ्याच मित्रांची, म्हणजे मी ज्यांना सगळ्यांना अजूनही मित्र मानतो, तुम्ही मानत असाल नाही माहिती नाही मला, पण जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा बारीक सारीक गोष्टींकडे तुमचं लक्ष जात नाही. तेव्हा अशा सगळ्यांची मनापासून माफी मागतो ज्यांना कदाचित माझ्याकडून नकळतपणे दुखावलं गेलं असेल. ते इंटेन्शन कधीच नव्हतं. या दोघांच्या सुखासाठी प्रार्थना, आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेट असतो. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आमच्या वैनिंदा तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. आई ग, आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन उद्या संध्याकाळी 6 वाजता होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.